गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललोय घुमी करायला. सायू आई बाबा फिरायला चाललेत. टाटा कर, टाटा. तर आम्ही तुम्हाला सांगणार होतो आम्ही कुठे चाललोय, पण आज माझ्या सायूचा मूड नाही आहे ना, व्हिडिओ बनवायचं पण नाही. माझी आज तिचं बाबा घरी आहे ना, तर बाबा सोबत असली की माझी एकदम सायरी माझी नसतेच. मग तिथे फक्त त्याच्या बाबाचीच असते ना, त्याच्या बाबाचीच असते ती. तर फायनली आम्ही निघालो. पण सायरीची निघतानाची जी गडबड असते ना, ती काही वेगळीच. एकतर तिला आधी तयार व्हायचं नाही, तयार करायला ते यायचं नसतं, आणि एकदा का ती रेडी झाली मग लगेचच चला 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 चला. घरात थांबायचं तर अजिबात नाही. तर अगदी ओला बुक करेपर्यंत सुद्धा तिच्याकडे धीर नसतो. आणि हिला जरा कुठे बाहेर जायचं म्हटलं ना, मॅडमचं पूर्ण पिकनिकला निघाल्यासारखं सामान असतं. मी आलो होतो सायरीच्या आजीकडे, म्हणजेच माझ्या मम्मीच्या घरी. सायरी हनी ओबई सोबत खूप खेळली, खूप मस्ती केली, त्यांना दमही देत होती. आणि नंतर तिथूनच जवळ असलेल्या गणपती मंदिरात आम्ही गेलो. हे खूप सुंदर प्राचीन स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. तुम्ही कधी इथे आलात तर मंदिराला नक्की भेट द्या. इथे बाल गणेशाची सुंदर स्वयंभू मूर्ती आहे आणि सोबत अनेक देवी देवतांची मूर्ती आहे. मंदिर खूप छान, मंदिर खूप जुनं असून आत केलेलं कोरीव काम पाहण्यासारखं आहे. इथेही सायरीची खूप गडबड चालू होती. तिने बाप्पाला नमस्कार केला आणि नंतर स्वतःच्याच भाषेत बाप्पासोबत काय बोलणं चालू होतं माहीत नाही. इकडे सायरीला पहिल्यांदाच घेऊन आलो होतो. हिची मस्ती तर चालूच होती. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.